आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया श्री भगवद्गीता ग्रंथात कोणकोणते विषय आहेत हे संक्षिप्तरित्या जाणून घेऊ. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजेच भगवद्गीता होय. मुळात हा प्रश्न निर्माण होतो की अर्जुनास उपदेश करण्याची आवश्यकताच का भासली, कारण तो कर्तव्य कर्मांपासून विमुक्त झाला होता. म्हणून त्यास कर्तव्य कर्मे करावीत असे अध्याय 3 श्लोक 8 मध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे. हे सांगण्याची आवश्यकता भासली कारण अर्जुनाने जेव्हा दोन्हीकडील सैन्यांमध्ये पाहिले तर काका, आजे, पंजे, गुरु, मामा, भाऊ, मुले, नातू, मित्र, सासरे व हितचिंतक होते. त्यांना पाहिले व तो करुणेने व्याकुळ झाला. हे भगवंता, युद्ध कोणाशी करायचे? हे तर सारे सगळे संबंधी आहेत, प्रेमाचे आहेत, जिव्हाळ्याचे आहेत. हे जरी मला मारण्यासाठी तयार झालेत तरी देखील मी मात्र यांना मारू शकत नाही, कारण आपल्याच कुटुंबियांना मारून मला कोणते सुख मिळणार? त्यामुळे मी यांना मारू शकत नाही असे म्हणून धनुष्य ठेवून दिले किंवा टाकून दिले आणि रथाच्या मागील बाजूस जाऊन बसला. हे पहिल्या अध्यायात सांगितलेले आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले, तू युद्ध क्षेत्रात उभा आहेस. युद्ध करणे हे तुझे आता येथे कर्तव्य कर्म आहे आणि त्यापासून विमुख होऊन तू युद्ध करण्याचे नाही म्हणत आहेस. हा तुझा दुबळेपणा आहे, तो सोडून दे व युद्ध करण्यास उभा राहा. तेव्हा अर्जुनाने सांगितले, हे श्रीकृष्णा, समोर उभे असलेल्या ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वान गुरुजनांना, स्वकीयांना मारून मला कोणते सुख मिळणार आहे? तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, आत्मा अमर आहे, जीव नाशवंत आहे. त्यामुळे तू ज्या गोष्टी करीत आहेत ते जीवांच्या बाबतीत असलेल्या मोहामुळे करीत आहे. पण ज्याप्रमाणे व्यक्ती जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याचप्रमाणे आत्मा जुने शरीर टाकून नव्या शरीरात प्रवेश करतो. आत्मा अमर आहे, त्यास शस्त्रे कापू शकत नाही, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही व वारा वाळवू शकत नाही. आत्मा सर्वांच्याच शरीरात अवध्य असतो, कारण वध जीवाचा होतो, आत्म्याचा नाही. त्यामुळे युद्धक्षेत्री उभ्या असलेल्या ह्या सर्वांविषयी तू शोक करणे योग्य नाही. म्हणून तू युद्धास तयार व्हावे व युद्ध करावे. तू युद्धात मारला गेलास तर स्वर्गाला जाशील व युद्ध जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. हे अर्जुना, तुला कर्माचे भय वाटत असेल तर कर्मयोगात बीजाचा मुळाचा नाश कधीच होत नाही. ते एकानंतर दुसरे अंकुरित होतच असते. त्यामुळे तू जन्म मरणाच्या भयापासून मुक्त व्हावे. तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, तू कर्म करावे. फळाची अपेक्षा मात्र करू नकोस. पण कर्म करायचे नाही असे देखील म्हणू नकोस, कारण जे शास्त्रविहित कर्मे आहेत, कर्तव्य कर्मे आहेत, ती तर करायलाच हवीत असे 2ऱ्या व 3ऱ्या अध्यायात म्हटलेले आहे. यानंतर पुढील अध्यायातही अनेक विषयांवरती सविस्तर ज्ञान उपदेशपर श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यात संवादपर आहेत. श्री भगवद्गीतेतील हे ज्ञान अत्यंत गूढ असून भगवान श्रीकृष्णांच्याच कृपेने ते काही अंशाने समजू शकते. भगवद्गीतेचा अभ्यास कुणीही कोणत्याही वर्णातील व्यक्ती भक्त करू शकतो. हे ज्ञान सर्वांसाठी खुले आहे व ते मला अनन्य भावाने शरण आले तर त्यांना परमगती देखील प्राप्त होते असे अध्याय 9 श्लोक 32 मध्ये सांगितलेले आहे. श्री भगवद्गीतेत अर्जुन विषाद योग, सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञानयोग, संन्यास योग, कर्म संन्यास योग, आत्मसंयम योग, ज्ञान विज्ञान योग, अक्षर ब्रह्मयोग, राजविद्या राजगुह्य योग, विभूती योग, विश्वरूप दर्शन, भक्तियोग, क्षेत्र क्षेत्रज्ञ योग, गुणत्रय योग, पुरुषोत्तम योग, दैवासुर संपत्ती योग, श्रद्धात्रय योग, मोक्ष संन्यास योग असे अनेक योग आहेत. थोडक्यात सांगायचे तर भगवंतास जाणून घेण्याचे भक्ती, ज्ञान, कर्म व योग हे 4 मार्ग आहेत. भगवंताची कोणत्याही मार्गाने भक्ती केली तरी देखील ती एका भगवंतासच प्राप्त होते. ज्याप्रमाणे सर्व नद्यांचे जल शेवटी समुद्रासच येऊन मिळते व त्यातच समाविष्ट होते. म्हणून भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायचं श्री भगवद्गीतेतील अगाध ज्ञानापैकी अंशरूपाने सूक्ष्मरूपाने जरी भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने ज्ञान प्राप्त झाले व त्याचा जीवनात उपयोग केला तर जीवनाचे कल्याण झाले किंवा सार्थक झाले असे समजावे. तो मलाच प्राप्त होईल, तो मला प्रिय आहे
जो भक्त केवळ श्री भगवद्गीतेचे श्रवण करेल तो सर्व पापांपासून मुक्त होईल, असे अध्याय 18 श्लोक 68 ते 71 मध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे. त्यामुळे गीतेचे श्रवण, पठन, मनन, अध्ययन जे शक्य झाले ते जरूर करावे. आजचा हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो. आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.